शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर। नवनियुक्त जिल्हा कोषागार अधिकारी अभिषेक मेंगडे झाले रुजू होताच दाखवली कार्यतत्परता। जिल्हा कोषागार कार्यालयाचे नवनियुक्त प्रमुख अधिकारी अभिषेक मेंगडे यांचा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षकेतर महासंघ यांच्याकडून बुके देऊन स्वागत सत्कार करताना सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन यापुढे वेळेवर होतील असे प्रतिपादन केले। सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे जून अदा जुलै 2025 चे वेतन देयके काही तांत्रिक कारणामुळे उशिरा म्हणजेच 1 जुलै 2025 रोजी जिल्हा कोषागार कार्यालयाकडे वेतन पत्रक प्राथमिक यांनी सादर केले होते। दरमहा 1 तारखेला शिक्षकांचे वेतन करण्यासाठी शासनाचे स्पष्ट आदेश असताना दिनांक 7 जुलैपर्यंत शिक्षकाचे वेतन न झाल्याने 4 जुलै रोजी शिक्षक महासंघाने जिल्हा कोषागार कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करण्यात आल्यानंतर नवीन जिल्हा कोषागार अधिकारी रुजू झाल्यावर लवकरच वेतन देयके पास होणार असल्याचे सांगितले गेले। 7 जुलै रोजी नवनियुक्त जिल्हा कोषागार अधिकारी अभिषेक मेंगडे यांची सदिच्छा भेट घेऊन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन कल्लप्पा फुलारी यांच्या हस्ते बुके देऊन स्वागत करून शुभेच्छा देण्यात आले आणि जून अदा जुलैच्या वेतनाबाबत सविस्तर चर्चा करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असता आजच्या आज शिक्षकांच्या वेतन खात्यावर वेतन जमा होईल आणि पुढील महिन्यापासून खाजगी प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर जमा होतील असे आश्वासनही शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना नवनियुक्त जिल्हा कोषागार अधिकारी अभिषेक मेंगडे यांनी दिले। त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे 7 तारखेलाच तात्काळ जिल्ह्यातील शिक्षकांचे माहे जून अदा जुलै 2025 चे वेतन शिक्षकांच्या वेतन खात्यावर जमा झाले। यापुढे 1 तारखेला वेतन होण्यासाठी वेतन पत्रक आणि जिल्हा कोषागार कार्यालय प्रयत्न करतील अशी अपेक्षा शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। यावेळी पतसंस्थेचे सचिव महादेव होमकर, शिक्षक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश बेडगे, सतीश पेरमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या